CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमेवरील निमखेडी वनविभाग तपासणी नाक्यावर अन्न व औषध प्रशासन पथकाने धडक कारवाई करत 17 लाखाहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला। या कारवाईत वाहनासह एकूण 22,37,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। कारवाई दरम्यान मालवाहू वाहनाचा चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे। अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पहाटे सुमारे 3:30 वाजता मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील निमखेडी तपासणी नाक्यावर नाकाबंदी केली। तपासणी दरम्यान एका मालवाहू टाटा इंट्रा गोल्ड वाहनाची झडती घेतली असता शासनाने प्रतिबंधित केलेला मोठ्या प्रमाणातील सुगंधी गुटखा आणि पान मसाल्याचा साठा आढळून आला। कारवाईची चाहूल लागताच वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला। या कारवाईत 10,39,500 रुपये किमतीची 11,550 पान मसाल्याची पाकिटे, 6,93,000 रुपये किमतीची 11,500 सुगंधी गुटख्याची पाकिटे, 5 लाख रुपये किमतीचे टाटा इंट्रा गोल्ड वाहन आणि 1,000 रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 22,37,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांच्या फिर्यादीवरून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात फरार चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 223, 274, 275, 123 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे करत आहेत। दरम्यान हा केवळ एका वाहनाचा विषय नसून अवैध गुटखा तस्करीचे मोठे रॅकेट असल्याचा आरोप करत फरार चालकासह मुख्य सूत्रधाराला अटक करून त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करावी, तसेच तालुक्यात अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या इतर वाहनांचाही शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उद्धव सेना जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी केली। या जळगाव जामोद परिसरातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होते, परंतु जळगाव पोलिसांचं दुर्लक्ष असल्यामुळे मी सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन बुलढाणा यांना 1 तारखेला लेखी तक्रार दिली होती आणि त्या तक्रारीमध्ये स्पष्ट सांगितलं की जळगाव जामोद परिसरातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होते, परंतु मी वेळोवेळी त्याचा पाठपुरावा करत होतो। काल मला गोपनीय माहिती मिळाली, त्यानुसार मी 7 वाजता सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांना 7 वाजता फोन केला आणि सांगितलं, साहेब आज 3 गाड्या माल भरण्याकरता बऱ्हाणपूरकडे गेलेल्या आहेत, तुम्ही या। त्यानुसार ते 9 वाजता रात्री आले। मला गुलाबसिंग वसावे नावाचे निरीक्षक आहेत अन्न औषध प्रशासनाचा फोन आला की वाघसाहेब आम्ही 9 वाजता निमखेडीला आलेलो आहोत। मी म्हटलं, साहेब तुम्ही फॉरेस्ट ऑफिसमध्ये जाऊन बसा, नक्की 3 गाड्या येणार आहे। त्यानुसार रात्रीचे 2 ते 3च्या दरम्यान ही गाडी त्यांनी पकडली। ड्रायव्हरला सुद्धा ताब्यात घेतलं होतं, परंतु ते दोघंच असल्यामुळे गुलाबसिंग वसावे व प्रमोद पाटील हे दोघंच होते, त्यांच्याकडे कुठलाही स्टॉप नव्हता। एक गाडी जळगाव जामोदमध्ये आल्यामुळे त्यांनी काय केलं, ड्रायव्हरला थोडं बाजू करायला सांगितलं, तर ड्रायव्हर त्या गाडीमध्ये बसून फरार झालेला आहे, परंतु ही गाडी पकडलेली आहे। मी आज माझी SP साहेबांना आपल्या माध्यमात विनंती आहे की त्या ठिकाणी चेकपोस्ट करा आणि कर्तव्य दक्ष अधिकारी त्या ठिकाणी, कारण जळगाव जामोद परिसरामध्येच नव्हे तर अकोला व बुलढाणा जिल्ह्यामध्ये दररोज 1 कोटीच्या जवळपास बऱ्हाणपूर मार्ग जळगाव वाहतूक होते आणि जळगाव पोलिसांचं अर्थपूर्ण सहाय्य असल्यामुळे ते गाड्या पकडत नाही आणि मी जे तक्रार केली होती त्याची आज कारवाई झालेली आहे। यापुढे सुद्धा अशा माहितीनुसार मी गाड्या पकडून देणार होतो। जळगाव जामोद येथे सकाळी 2:30 वाजता बऱ्हाणपूरकडून जळगाव जामोदकडे येणारा एक टाटा इंट्रा नावाचं एक वाहन होतं। त्या वाहनामध्ये आपण वाह पान मसाला आणि W च्युइंग टोबॅको सुगंधित तंबाखू असा प्रतिबंधित अन्न पदार्थाचं जवळजवळ 17 लाख रुपये किमतीचा साठा आणि वाहन ज्याची किंमत जवळपास 5 लाख रुपये आहे आणि एक जो वाहतूक करणारा होता, आपण चालक म्हणूया त्याला, जो आरोपी पण आहे आणि जो फरार झाला घटनास्थळावरून, त्याचा मोबाईल असा साठा आपण जप्त करून जळगाव जामोद पोलीस स्टेशनला आज सकाळी फिर्याद दाखल केली। तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।